मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालेला आपण बघितला. 2022 मध्ये आमदारांची फूट घडवून आणल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने थेट उद्धव ठाकरेंच्या लोकसभा खासदारांनाच लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गुप्त हालचालींनंतर ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी दर्शवल्याचं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील ही नावं या ऑपरेशनमध्ये चर्चेत आली. पण मंडळी, हे ऑपरेशन गुप्तपणे पार पडत होतं, तर या गोष्टीची कुणकुण ठाकरेंपर्यंत कशी पोहोचली, हा प्रश्न सध्या सगळ्या माध्यमांमध्ये उपस्थित होतोय. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की महाविकास आघाडीतील काही सूत्रांमार्फत आणि शरद पवारांच्या मजबूत नेटवर्क मधून ही माहिती वेळेआधीच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली. त्यानंतर बैठका, संपर्क मोहीम आणि राजकीय हालचालींना वेग आला. त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झालं का, की त्याला मध्येच धक्का बसला? शरद पवारांच्या खबऱ्यांनी या गुप्त राजकीय खेळीचं बिंग कसं फोडलं आणि पक्षफुटीची माहिती ठाकरेंपर्यंत नेमकी कशी पोहोचली, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सफारी. मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर खूपच चर्चेत आलाय. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना पहिला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ उडून दिली. पण यावेळी लक्ष आमदार नव्हते, तर थेट लोकसभेतील खासदार होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावरून आपल्याला समजून आलं की ठाकरेंचे 6 खासदार शिंदे गटात सामील झाले आणि सगळ्या माध्यमांमध्ये पक्षफुटीच्या बातम्या दिसू लागल्या. पण मंडळी, या संपूर्ण ऑपरेशनची चर्चा अचानक सुरू झालेली नाहीये. दिल्लीतील राजकीय हालचाली, खासदारांशी सुरू असलेले संपर्क, वेगवेगळ्या बैठका आणि गुप्त रणनीती यामुळे अनेक दिवसांपासून याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात होतं. काही वृत्तांनुसार एनडीएच्या बैठकीनंतर या हालचालींना वेग आला. त्यानंतर काही खासदार आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये संपर्क वाढल्याचं देखील सांगितलं जाऊ लागलं. हे ऑपरेशन टायगर पार पडण्यामागे राजकीय विश्लेषकांच्या मते या संपूर्ण हालचालींच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व होतं. शिंदे गटाने गेल्या काही महिन्यांपासून ठाकरेंच्या नाराज खासदारांशी संवाद वाढवलेला होता. मात्र त्यावर विरोधकांकडून आरोप असा करण्यात आला की या हालचालींमध्ये भाजपच्या अमित शहा आणि इतर वरिष्ठ नेत्यांचाही पाठिंबा होता. मात्र दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन टायगर मध्ये भाजपचा कोणताही संबंध नाही आणि हा 2 शिवसेनांमधील अंतर्गत विषय आहे. त्यानंतर मंडळी, या संपूर्ण प्रकरणात संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे 6 खासदार शिंदे गटात सामील होणार हे माध्यमांमध्ये जाहीर झालं. विशेष म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यापासून वाचण्यासाठी लोकसभेतील 2/3 सदस्यांची आवश्यकता असते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण 9 खासदार होते, त्यापैकी 6 खासदार वेगळे झाल्यास हा आकडा 2/3च्या जवळ पोहोचतो. त्यामुळे कायदेशीर अडचण टाळण्यासाठी ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. परंतु ऑपरेशन टायगरची गोष्ट ही इथेच संपत नाहीये, कारण सुरुवातीला ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पडत असल्याचं सांगितलं जात होतं. पण काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीलाही विविध कारणं देऊन गैरहजेरी लावली. काहींनी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण पक्षातच असल्याचा दावा केला. त्यामुळे नेमकं कोण कुठे आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याच टप्प्यावर राजाभाऊ वाजे यांचं नाव चर्चेत आलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबाबत सुरुवातीला अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र त्यांनी भावनिक भूमिका घेत आपण पक्ष सोडणार नाही असा स्पष्ट संदेश दिला. ज्या दिवशी पक्ष सोडेन त्या दिवशी मी राजकारण सोडेन असं वक्तव्य त्यांनी माध्यमांमध्ये केलं. याच दरम्यान ऑपरेशन टायगरचा पेपर फुटला अशी चर्चा सुरू झाली. विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार काही ज्येष्ठ नेत्यांमार्फत आणि स्थानिक राजकीय नेटवर्कमुळे या हालचालींची माहिती वेळेआधीच उद्धव ठाकरे गटापर्यंत पोहोचली. विशेषतः शरद पवार यांचं राजकीय नेटवर्क आणि स्थानिक पातळीवरील माहिती गोळा करणारी यंत्रणा अत्यंत मजबूत मानली जाते. त्यामुळे अनेक राजकीय निरीक्षकांनी असा दावा केला की ऑपरेशन पूर्णपणे गुप्त राहिलंच नाही.
शरद पवार यांचा या प्रकरणात नेमका काय हात होता याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे मोठं राजकीय माहितीचं जाळं असल्याचं मानलं जातं. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की ठाकरे गटाला खासदारांच्या फुटीबाबत वेळेआधी संकेत मिळाले होते. मग हे संकेत ठाकरेंपर्यंत कसे पोहोचले? शरद पवारांच्या खबऱ्यांचा यात काय रोल होता? याबद्दलच आता आपण बघूया. मंडळी, नाराज खासदारांकडून ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे भेटत नाही किंवा ऑपरेशन टायगर अंतर्गत कोणताही निरोप पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचत नाहीत आणि पोहोचला तरी त्यावर प्रतिसाद मिळत नाही अशी सल खासदारांकडून दरवेळेस बोलून दाखवली जात होती. ऑपरेशन टायगर अंतर्गत राजाभाऊ वाजे यांच्याशी संपर्क सुरू झाले तेव्हा त्यांनी शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे त्यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे यांच्याशी चर्चा सुरू केली. प्रकाशभाऊ वाजे यांनी त्यांचे राष्ट्रवादीतील सहकारी आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आणि माजी आमदार भाऊसाहेब शिरोळे यांचे पुत्र श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून ऑपरेशन टायगरची माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. त्यानंतर ठाकरे गटात खरी सूत्र हालायला सुरुवात झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तातडीच्या बैठका घेतल्या, खासदारांशी संपर्क वाढवला आणि लोकसभा अध्यक्षांनाही पत्र लिहिलं. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट घडली की 6 मधले 2 खासदार तळ्यात मळ्यात असल्याची बाब ठाकरे गटाला जाणवू लागली आणि त्यामुळे सगळीकडे ऑपरेशन टायगर गणलं का या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू झाली. पण मंडळी, या प्रश्नाचा आपण विचार केला तर त्याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. जर उद्दिष्ट फक्त 6 खासदारांचा स्वतंत्र गट तयार करणं आणि त्यांना शिंदे गटाच्या जवळ आणणं हा असेल तर ते उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य झालेलं दिसतंय. काही माध्यमांनी तर ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचंही म्हटलं आहे. पण जर शिंदे गटाचं ऑपरेशन टायगरचं गुपित पूर्णपणे गुप्त ठेवून कोणताही प्रतिकार होऊ न देणं असेल तर ते जमलंच नाही असं म्हणता येईल. कारण शरद पवारांच्या नेटवर्कमुळे ही बातमी बाहेर आली आणि ठाकरे गट सक्रिय झाला. त्यानंतर बैठका घेण्यात आल्या आणि कायदेशीर हालचाली सुद्धा सुरू झाल्या. यामध्ये आणखी एक ट्विस्ट सुषमा अंधारे यांच्या दाव्यामुळे आला. त्यांनी असा दावा केला की 6 खासदारांपैकी एका खासदाराने त्यांना फोन करून मी जात नाही असं सांगितलं. त्यामुळे काही काळ ऑपरेशन टायगर बाबत संभ्रम निर्माण झाला आणि हे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालंय का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरीकडे संजय राऊत यांनी या प्रकरणाला वेगळं वळण दिलं. त्यांनी बंडखोर खासदारांना मोठ्या आर्थिक ऑफर्स दिल्याचा आरोप केला आणि ऑपरेशन टायगरला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन तुडवाची भाषा वापरली. मात्र या आरोपांना कोणताही ठोस पुरावा सार्वजनिकरित्या सादर झालेला नाहीये. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय. 2022 मध्ये आमदार गेले, त्यानंतर अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी गेले आणि आता खासदारांमध्येही फुटले. त्यामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलाय. बाकी मंडळी, या फोडाफोडीच्या राजकारणात पुढचा नंबर कोणत्या पक्षाचा असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.